तिथे कोणी कोणत्या तुमच्या गावामध्ये कोणी येऊन बसलं आता कोणी येऊन बसलं बाबाची लक्षात घेत. मग बाबाजी येऊन बसले, बाबा तुम्हाला गपचीत बसून देतील का? बाबा तुम्हाला झोपून देतील का? आता सांगा. कोणाला झोपायची लक्षात घ्या. हां. अग्निपाणी करून काय आता झोपायचं नाही. कारण बाबाजी एकाच वाक्यात सांगायचे बघा. काय सांगायचे बाबाजी? बघा, लवकर झोपे, लवकर उठे, तया आरोग्य संपदा. किती महत्वाचं आणि सोपं बघा तंत्र बाबाजींनी या वाक्यातून सांगितलं. काय सांगितलं? लवकर झोपे, लवकर उठे, दया. तिथं असं कोण आहे मी आजारी पडलो पाहिजे कोण वाटतं का? काय माझोरी असं कोण वाटतं का? प्रत्येकाला वाटतं मी निरोगी राहावं. तिथं असं कोणी आहे का? मला संपत्ती धन नको. प्रत्येकाला काय काय वाटतं? मग ती संपत्ती, वैभव आणि आरोग्य कशाने मिळेल? याचं उत्तर बाबाजीने आपण दिलं की नाही प्रवचनात? काय सांगितलं? त्यासाठी काय करावं लागेल? लवकर झोपे, लवकर झोपे आणि लवकर उठे. म्हणजे किती वाजता झोपायचं? 10 वाजेच्या आत बरं. किती वाजता? 10 वाजेच्या आत झोपायचं. आणि किती वाजता उठायचं? याला म्हणतात लवकर झोपे, लवकर उठे. आणि तया तया काय? हा सुंदर बघा सूत्र मनुष्य जीवनाचं बाबाजींनी अनेक वेळा प्रवचन मोठा तर सांगितलं. अशा बाबांच्या पवित्रचरणी साठवण धन्यवाद करूया. त्याप्रमाणे आपल्या गावातील नीलकंठेश्वर महादेव अधिष्ठान आहेत, हनुमंताचं आहे, अशा अनेक देवदेव अधिष्ठान आहेत, त्यांच्या चरणी वंदन करूया. ह्या निपाणी नगरीच्या भूमीला वंदन करूया. स्वदेशी म्हणजे भारतीय वंशाच्या गायीच्या चरणी वंदन करूया. आणि आज जो सोहळा जो बाबांच्या मूर्ती सोहळा मोठ्या धुमधाम आनंदाने आपण पार पडत आहात. आणि सोहळ्यानिमित्त उपस्थित असलेले जसे बाबांच्या परंपरेतले साधक संत की स्वामी विवेकानंदजी, तसंच स्वामी नित्यानंद महाराज, तसे रामेश्वरानंद, त्याप्रमाणे बसले गुरु असतील, त्याप्रमाणे भजनी मंडळ आहे की माता भगिनी बालगोपाल आहेत, अनेक गावगाव भक्त आहेत, जेवाजी भक्त आमचे संजय भाऊ शेलार, दुसरे संजय भाऊ काय त्यांचं ना घुमे संजय घुमे असे सेवक उपस्थित आहेत, अनेक गावगावचे भक्त उपस्थित आहेत, जेवढे या समयी उपस्थित आहेत अशा सर्व भक्तांचं बघा माता भगिनीचं वर्ग आणि भूमिपुत्रांचं ज्यांनी भूमिदान केलं की नाही, भूदान केलं बाबांच्या चरणी, अशा त्या भूदाते नाव काय त्यांचं? आता आंब्याला मोहर लागला ना, आंबे गोड होणार असतील. गोड आता गोड होणार की गोड होण्यासाठी की आम्हाला भूमिदान जर टाळी वाजून त्यांच्या अभिनंदन आपण जोरसे या ठिकाणी करूया. असा महिमा आपल्या या आजच्या बाबांच्या मूर्ती स्थापने निमित्ताने आपल्याला प्राप्त झाला आहे. म्हणून आपण प्रथमतः आता देवाने आपल्याला काय दिलं? नरदेह दिला, अनेक इंद्रिय दिले की नाही, त्यामध्ये तोंड काय? तोंड महत्वाचं आहे, तोंड मत आहे. मग ह्या तोंडाने काय करायचं? या तोंडाने काय करायचं? फक्त जेवायचं का? फक्त बाता मारायच्या का? मग बघा हे मुख केव्हा धन्य होईल, केव्हा पवित्र होईल? हे मुख कधी धन्य कधी पवित्र होईल? हरी भजन को दिया कमल मुख, ज्या मुखाने तुम्ही नामस्मरण करा. काय करा? नामस्मरण करा. तेव्हाचे मुख काही पवित्र धन्य लक्षात घ्या. नाही तर कबीर महाराज काय म्हणतात? बेकार जो मुख आहे, जो स्मरण न करी भगवंताचं स्मरण जे मुख करीत नाही त्याला काय म्हणते? बेकार. लक्षात. म्हणून जर हात करा. आपल्याला आपलं मुख काय करायचंय? पवित्र करून घ्यायचं. लक्षात घ्या. ते कशाने? तुकाराम महाराज म्हणतात जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः, जनार्दनाय नमः, ओम 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 जनार्दनाय ओम जनार्दनाय. म्हणतात एकदा जरी नामस्मरण केलं ना तर किती सामर्थ्य कणामध्ये बरं का, किती सामर्थ्य कणामध्ये. आजपर्यंत या जगामध्ये असा एकही जन्माला का कोण जन्माला आला नाही तर एवढं पाप करेल, एवढं पाप करेल, एवढं पाप करेल ते देवाच्या नाव पुढे शिल्लक राहील. म्हणून बघा नामस्मरण काय, नामाला काय म्हणले? नामाला काय म्हणले? अग्नी. अग्नीची उपमा नामा दिली.
नाम संकीर्तन साधन पायी सोपे 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 जगतिला पापे जन्मांतरी हो, ऐका ना, नामाला कोणती सध्या उपमा दिलेली आहे? पापाचे पर्वत भस्म नाम आहे की नाही? अग्नीची उपमा बघा नामस्मरणात दिलेली आहे. जसं अग्नी काय करतं? अग्नी काय करतं? किती मोठी ओळ आहे असेल की गवताची, त्याला किती काड्या लागतात जाळायला, भस्म करायला? जशी एकच काडी काय करू शकते? किती मोठी बघा वळ आहे गवताच्या, तिला भस्म करतं. प्रमाण किती मोठं पाप असेल ते कशाने भस्म होतं, कशाने नष्ट होतं? त्यामुळे काय म्हणलं आणखी बघा, तृणाग्नी मिळे, तृणाग्नी मिळे तैसे नामे केले. म्हणून ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः अशा बघा नामाचा महिमा. काय बघा नामांशी आता कोणतं युग चालू आहे? एकूण युग किती आहे? पहिलं युग कोणतं? कृतमय सत्ययुग, दुसरं त्रेता, तिसरं द्वापार आणि चौथं आता कोणतं युग चालू आहे? त्याचे किती वर्ष झाले बघा? 5000च्या पुढे होऊन वर्ष किती? 5000च्या पुढे वर्ष कलियुगाचे होऊन गेले. आणि या कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल तर काय करावं लागेल? कलियुगी उद्धार, कलियुगी उद्धार आणि कलियुगी उद्धार. म्हणजे बघा, नामस्मरण केल्याशिवाय या जीवाचा उद्धार होणार. आणि मग कोणतं नाम जपायचं? अनेक बघा प्रश्न माणसावर निर्माण होतात. देवाचे नाम अनेक आहेत. जसं 8 नाव बघा सांगितलं की बाबाजी विधीमध्ये 8 नाव म्हणले ग्रंथामध्ये बघा. काय किती कोणते 8 नाव सांगितले? अच्युत, केशव, विष्णू, हरी, सत्यम, जनार्दन, हंस, नारायण बघा. ही 8 नाम मुख्य सांगितले. किती नाम मुख्य आहेत? पुन्हा ऐका, किती नाम मुख्य? एकूण 8. ते 8 नाव कोणते? अच्युत, केशव, विष्णू, हरी, सत्य, जनार्दन, हंस, नारायण अशा 8 नाव आहेत. मग त्यामधलं बघा नाथ महाराज बघा त्या नामाचा महिमा सांगितला होता. आपण कोणतं नाम जपतो? ओम जनार्दनाय नमः, ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः हेच नाम का जपायला साध्य? याचा महिमा कोणी सांगितला? नाथ महाराज भागवतामध्ये. कारण नाथांचा भागवत बाबांचा आवडता ग्रंथ बघा. काय? नाथांचा भागवत बाबांचा आवडता ग्रंथ. म्हणून बाबाजी काय म्हणायचे? भागवत बाबांचं काळीज आहे. काय म्हणायचे? भागवत बाबांचं काळीज आहे. म्हणून बाबाजी बघा भागवत महिमा वर्णन करताना काय म्हणायचे पुढे जाऊन? म्हणजे दररोज भागवतातला एक श्लोक तरी वाचा. काय सांगितलं? एक श्लोक तरी. नाही एक श्लोक वाचता आला तर काय करा? 5 ओव्या तरी घ्या. नाही 5 ओव्या घेता आलं तर 1 ओवी तरी घ्या. नाही 1 ओवी घेता आला, वेळ मिळाला तर काय करा? घराच्या बाहेर पडण्यापूर्वी, काय घराच्या बाहेर निघण्यापूर्वी भागवताचं काय करा? दर्शन घ्या. तुमची सर्व कामं लक्षात. काय बघा मग बाबाजींनी भागवताचा वर्णन केला. अशा भागवताने नाथ महाराजांनी कशाचा उल्लेख केला? आता आपण जो जप म्हटला ना, कोणता जप म्हटला? ओम जनार्दन बघा. हा एक मंत्र आहे. काही मंत्र आहे. या मंत्राचा बघा महिमा नाथ महाराजांनी कितव्या अध्यायामध्ये वर्णन केला? 10व्या बघा. कितव्या अध्याय? बघा नाथांचा भागवत अध्याय नंबर 10वा. त्या 10व्या अध्यायामध्ये ओवी किती नंबरची निवडली बाबा नाथ महाराजांनी? 35. किती? 35 नंबरची ओवी. अध्याय कितवा? आणि त्या ओवीमध्ये नाथ महाराज कशाचा महिमा सांगितला? जो आपण मंत्र जपला ना ओम जनार्दन, त्या मंत्राचा महिमा बघा त्या ओवीमध्ये सांगितला. काय म्हणतात बघा त्या नाथ महाराज ओवीमध्ये? सद्गुरूंचे तेच आम्हा सकळ मंत्रा नाम सर्वत्र. लक्षात घ्या. किती महत्वाचं का होवी भागवत नाथ महाराज अध्याय कितवा? अध्याय कितवा? तर बोट करा ना. अध्याय कितवा? होवी नंबर किती? होवी नंबर किती? आणि त्या 35 मध्ये काय म्हणतात नाथ महाराज? सद्गुरूंचे तेच आम्हा सकळ मंत्र नाम सर्वत्र. म्हणजे बघा सद्गुरूंचे नाम आमच्यासाठी काय आहेत? वेदशास्त्र आहेत.
एवढेच नाही तर सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ मंत्र कोण सांगितला म्हणून ओम जनार्दनाय नमः 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 अशा वेगळ्या नामाचा महिमा नाथ मानव भागवतामध्ये वर्णन लक्षात घ्या. जो भागवत नाथांचा काशीच्या पंडितांनी काय केलं माहितीये का? बघा काशीच्या पंडितांनी नाथांचं भागवत काय निर्णय केला होता? बुडवायचा नव काय केला होता? बुडवायचा. लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगाने नाथांचा भागवत काशीमध्ये हजर करण्यात आला होता. एका सेवेकराकडे बघा तो देण्यात आला, त्याला आदेश देण्यात आला. काय काय आदेश देण्यात आला? मणिकर्णिका घाटावर जा आणि तिथून काय कर भागवत काय कर गंगेत फेकून दे बरं का. असा आदेश कोणाला करण्यात आला? त्या सेवकाला. कारण त्यावेळेला काशीच्या पंडिताचा निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्ट. काय पुन्हा चॅलेंज त्याला चॅलेंज अपील नाही लक्षात घ्या. आणि त्यानुसार तो सेवक बघा भागवत घेऊन कोणत्या घाटावर आला? मणिकर्णिका घाटावर आला. घाटावर आल्यानंतर आपल्यासारखं आणि बघा बघता नाथमार्ग बघा महाराष्ट्रामध्ये गेले होते लक्षात घ्या. ते सर्व बघा त्या ठिकाणी उपस्थित होते. काशीचे पंडित बघा त्यांनी पाहत होते. ज्याला त्या भागवत त्या सेवकाने काय केला? फेकला बघा ना. कुठे फेकला? गंगेमध्ये फेकला. प्रसंग नीट लक्षात घ्या. त्यावेळेला काय घडलं? भागवत फेकल्यानंतर प्रत्यक्ष गंगामाया कोण? प्रत्यक्ष गंगामाया प्रकट झाली लक्षात घ्या. आणि त्या गंगामायाने प्रकट होऊन काय केलं? फेकलेला भागवत झल्ला कॅच केला झल्ला आणि आपल्या मस्तकावर हे कोणी पाहिलं? तुमच्यासारखे आणि गेलो त्या महाराष्ट्रात नाथांबरोबर. त्यांनी बघितलं, काशीच्या पंडितांनी बघितलं. एकच जल्लोष बघा त्या ठिकाणी काय जल्लोष करण्यात आला होता? श्री संत एकनाथ महाराज की जय गंगा मैया की जय बुलंद आवाज कोणी दिला होता? लक्षात घ्या. म्हणजे ज्या काशीच्या पंडितांनी बुडवायला सांगितलं होता त्यांनीच या भागवताची मिरवणूक कशावर काढली होती? हत्तीवर अशा पुढे काशीमध्ये बघा. असा मी माझ्या भागवताचा आहे. आणि त्या भागवतामध्ये बघा नाथ महाराजांनी सुंदर असं बघा पुढे उल्लेख केला बरं का, की कोणता हवा संसारी जीव धन्य बरं का. कोणता संसारी जीव धन्य आहे? ज्या संसारी जीवाला वाटतं मी माझा संसार धन्य झाला पाहिजे त्यासाठी काय केलं पाहिजे बघा. याचं उत्तर बघा नाथ महाराजांनी भागवतामध्ये दिलं बघा. कोणतं उत्तर दिलं? कोणता संसारी जीव धन्य आहे किंवा कोणत्या संसारी जीवाला धन्य बघा संसारी नाथ महाराज म्हटले. अध्याय कितवा? अध्याय कितवा? तुम्हाला समजलं? अध्याय कितवा? हा सेकंड दुसरा अध्याय. वही नंबर किती? 773 म्हणजे वही नंबर किती? हा 773 किती? 773 वही. अध्याय कितवा? नाथ म्हणजे कशाच महिमा सांगितला? कोण बघा जीव संसारी जीव धन्य आहे बघा त्याचा उल्लेख त्या वहीमध्ये केला. काय म्हणतात नाथ महाराज त्या वहीमध्ये? ऐसे ज्याचे जिवेवरी. काय म्हणतात महाराज? ऐसे ज्याचे जिवेवरी नामनाचे निरंतरी धन्य धन्य संसारी स्वानंदे हरी गोरे लक्षात. मग कोणाला म्हटलेले? म्हणून ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. मग तुम्हाला धन्य व्हायचं असेल, धन्य संसारमध्ये धन्य व्हायचं तुम्हाला काय करावं लागेल? मग विडे भोगावं लागेल का? पुढे पड्या खावं लागेल का? दुसरं काही पेज पेज बसावं लागेल का? मग त्यासाठी काय करावं लागेल? ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. बरं का महिला लक्षात घ्या. महिलांनी काय करायचं बरं का, आता समजा भाजी करायची असली ना, मग समजा खुर्चीवर आपण कढई ठेवली. काय कढई ठेवली? कढई ठेवताना सुद्धा काय म्हणायचं? ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. कढई ठेवली त्यात का बघा तेल तेल काय होतं काय टाकावं त्याच्यामध्ये तेल टाकलं ना, तेल टाक सुद्धा काय म्हणायचं? ओम जनार्दनाय नमः. हा ओम आता हो तेल टाकलं आहे की नाही? तेल तापल्यानंतर वरून काय टाकायचे त्याला? जिरे जिरे टाकायचे ना, मग जिरे टाक सुद्धा काय म्हणायचं? ओम जनार्दनाय नमः. आता जिरे टाकले बरं का, जिरे का लाल होई बरं का, ते जळून द्यायचे नाही माझं बरं का. ते लाल होईपर्यंत काय करायचं? वरून काय टाकायचं बरं का? भाजी असेल भाजी का भाजी किंवा मसाला असेल मसाला. भाजीपाला जर असला तो काय करायचा? धुवून काय करायचा? बिगर धुतलेला भाजीपाला बरं का वापरायला लक्षात.
भाजीपाला काय करायचा, धुवून घ्यायचा. आणि भाजी टाकणार काय म्हणायचं मग? ओम जनार्दनाय नमः. मसाला टाकणार काय म्हणायचं? ओम जनार्दनाय नमः. झाकणी टाकायचं, झाकण. ते भाजी वगैरे झाकण टाकावं लागतं ना, कारण लवकर शिजली पाहिजे की लक्षात. झाकण टाकताना काय म्हणायचं? ओम जनार्दनाय आता नमः. थोडी भाजी शिजत राहील की नाही, मग काय करायचं, पुन्हा ती वरचं झाकणी बाजूला करायची. ती भाजी काय करायची, शिजली की नाही पाहायची नाही. शिजली की नाही पाहताना काय म्हणायचं? ओम जनार्दनाय आता नमः. भाजी शिजली, समज भाजी शिजली की नाही, बघा जास्त भाजी शिजून द्यायची नाही बरं का, जास्त लक्षात घ्या. हा. आणि मग ती भाजी काय करायची, खाली उतरून ठेवायची. भाजी खाली उतरत सुद्धा काय म्हणायचं? ओम जनार्दनाय बघा. नमः. आणि स्वयंपाक झाल्यानंतर कधीही महिलांनी स्वयंपाक उघडा ठेवायचा नाही. तर काय करायचा, तो काय ठेवायचा, महिला लक्षात घ्या. मग झाकून सुद्धा ठेवताना काय म्हणायचं? ओम जनार्दनाय नमः. अशा रीतीने बघा सर्व काय म्हणतात, हरी बोला भांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता म्हणून ओम जनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. अशाने बघा नामस्मरणाचा महिमा नाथ बघा भागवतांनी वर्णन लक्षात. आता पुढचा मुद्दा लक्षात बघा. तुम्ही संन्यासी अग्रस्ती आहे, बोला ना पटक्यान, कोणची तयारी आहे का इथं? हो आहे, कोणी तयारी आहे का? पहा ना, एकही तयारी दिसत तुम्ही तुमच्या पोरा सुद्धा काय सांगा, त्या आमच्या सारख्याच होय, आपण सारे की असं काही हरकत लक्षात, ज्याच्या भाग्यात असेल तो होऊ शकतो लक्षात घ्या. आणि त्या अनुषंगाने नाथ महाराज बघा बोलले का, संसारी जीव तुम्ही भवसागरात जीव. संसार काय म्हणले, भवसागर म्हटलं की. मग तुम्हाला भवसागरातून तरुण जायचंय का, तिथं काय करायचंय, बुडून मरायचंय? सांगा ना. तुम्ही सर्व भवसागर जीव आहे ना. जर भवसागर आपण तुम्ही सर्व जीव आहात, मग त्या भवसागरात तुम्ही राहून तरायचंय का मरायचंय तिथं जाऊन? मग तरायचं असेल काय करावं लागेल तुम्हाला? काहीतरी साधन करावं लागेल ना. काहीतरी साधन केल्याशिवाय तुम्ही भवसागरातून तरुण जाणार नाही. पण कोणतं साधन करायचंय हे आपल्याला माहिती पाहिजे की नाही, तर तुम्ही संसार तरुण जाऊ शकता. मग कोणतं साधन करायला बघा, संसार जीवाला कोणतं साधन करावं लागेल तेव्हा ते भवसागरातून तरुण जातील? याचं उत्तर बघा नाथमाने दिलं बघा. कोणी उत्तर दिलं? ज्या संसार जीवाला वाटतं मी भवसागरात तरुण जावं, त्यांनी कोणतं साधन केलं पाहिजे बघा. याचं उत्तर नाथपादांनी. अध्याय कितवा आहे? 11 म्हणजे कितवा अध्याय? नंबर कितवा? 11वा अध्याय. ओवी नंबर किती? 1519. किती बरं का महाराज? ओवी नंबर किती? 1519 ओवी. आणि त्या ओवीमध्ये काय सांगितलं? ज्या संसारी जीवाला वाटतं कोणतं साधन केलं म्हणजे मी तरुण जाईल, त्याचं उत्तर बघा नाथ महाराज त्या भागवतीत दिलं. शाद्या काय म्हणता मग नाथ महाराज त्या ओवीमध्ये? अध्याय कितवा? अध्याय कितवा महिला? ओवी नंबर किती? 1519 म्हणजे 1519 बघा. त्या 1519 मध्ये नाथ काय म्हणतात? सांडवणी सगळं साधन. काय म्हणतात महाराज? काय म्हणतात नाथ महाराज? सांडवणी सकळ साधन जो करे साधू भजन, तेव्हाच वेळी त्याचे शुद्ध मन सत्य जाण. भगवान कृष्ण उद्धवला सांगणारा कोण आहे बघा, महत्वाचं आहे की नाही? सांगणारा असं भलतं सलतं नाही, सांगणारा कोण आहेत? भगवान कृष्ण. ते कोणाला सांगत आहेत? उद्धवाला. कोणता प्रश्न विचारला होता? भवसागरातून तरुण जाण्यासाठी काय साधन करावं हे प्रश्न भगवंताने विचारला होता. उत्तर काय दिलं भगवान कृष्णाने उद्धवाला? सांडवणी जो करे तेव्हाच त्याचे शुद्ध मन सत्य जाणार. मग त्यासाठी तुम्हाला काय करावे? काय सांगितलं नाथ महाराजांनी भागवतामध्ये? सर्व साधने सोडून द्या. कोणत्याच साधनाची आटापिटा करू नका. कोणतं साधन करा? साधू म्हणजे गुरुचं भजन. कोणाचं भजन करा? जो गुरुचं भजन करील त्याचं चित्त शुद्ध होईल आणि चित्त शुद्ध तरुण जाईल. म्हणून ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. अशा बघा नामाचा महिमा किती सांगा लक्षात कमी सांगेल. आणि म्हणून काय म्हणलं जातं? अरे जाम पे जाम पियो तो, जाम पे जाम पियो तो सिर्फ रात गुजर जाएगी. अरे प्याला जनार्दन नाम का पी, तेरी सारी
जिंदगी सुधर जाएगी. मग तुम्ही कोणता पेला घेतलेला आहे की नाही? म्हणून तुम्हाला चढले तुम्ही मंदिर बांधलं जर टाळीवर लक्षात नाही तर गावलं कोणती चढ दिली ते काही खोटा नाही करत लक्षात. म्हणून असं मयुगा नामस्मरणाचा किंवा बाबांच्या नामाचा आहे. अशा बघा किती बघा उल्लेख महिमा संतांचा झाला कमीच्या वर्गा. संतांच्या दर्शनाचा महिमा, संतांच्या संगतीचा महिमा, संतांच्या नामाचा बघा प्रत्येक बघा संतांच्या प्रत्येक गोष्टीचा बघा महिमा नाथ बघा. एक दोन मुद्दे होतात ते बघा. पण बघा संतांचं आपण दर्शन बघा दर्शन घडलं किती पुण्य मिळतं बघा. काय संतांच्या दर्शन किती पुण्य येत याचं बघा नाथ नका भागवतामध्ये. अध्याय कितवा 11 म्हणजे 11 आणि 11 अध्यायामध्ये नाथ महाराजांनी बघा संतांच्या दर्शनाचा महिमा किती वहीमध्ये वर्णन केलं आहे. किती वहीमध्ये वर्णन केलं आहे 1212 किती 1200 वही नंबर किती 1200 वहीमध्ये का वर्णन केला. तुमचे 12 वाजू नये बरं का म्हणून. काय तुमची संसारी 12 वाजू नये म्हणून वही नंबर किती निवडली 1200. किती वही नंबर किती अध्याय कितवा. आणि त्या 1200 वहीमध्ये आत्माला काय म्हणतात सकळ तीर्थी तोची नाला. हो ऐका काय चालू इथं काय म्हणतात नाथ महाराज कशाचं महिमा वर्णन करतात नाथ महाराज संतांच्या दर्शनाचा. किती पुण्य बघा संत दर्शनामध्ये नाथ महाराज म्हणतात सकळ तीर्थी तोची नाला. म्हणजे त्याने बघा सर्व तीर्थामध्ये स्नान केलं तर पुण्य प्राप्त केलं. जप तपादी फळे तोची लायला. जप तपानुष्ठाचं पुण्य त्यांनीच प्राप्त केलं. सर्व पूजांचे सार तोची पावला. जेवढ्या पूजा आहे ना त्या सर्व पूजाचं फळ त्यांनी प्राप्त केलं. कोणी प्राप्त केलं जेणे साधू वंदीला सन्मान. कोणाला जो प्रेमपूर्वक आदरपूर्वक मनपूर्वक संतांना काय होईल शरणचं दर्शन बघा दर्शन घेईल त्याला कधी किती पुण्य मिळेल समजलं ना. म्हणून ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. आता हे झालं बघा संतांच्या दर्शनाचं पुण्य बरं का. मग पुढे नाथ महाराज काय म्हणतात ऐका बरं का. महिमा लक्षात घ्या. जो नामस्मरण करतो बघा काय जो गुरुचा आता संताचं नामस्मरण करतो ना त्याचा महिमा नाथ महाराज गायला बरं का. कोणाचा महिमा गायला जे संतांचं भगवंताचं नामस्मरण करताना त्यांचा महिमा गाता नाथ महाराज काय मागला. अध्याय कितवा अध्याय कितवा दुसरा कितवा दुसरा वही नंबर किती 548 किती आणि त्या 548 म्हणजे आत्मा कोणाचा महिमा गातात जो नामस्मरण करतो ना लक्षात घ्या तो नामस्मरण करण्याचा बघा महिमा नाथ महाराज गातात. काय महिमा बघा महिमा नाथ महाराज सांगतात रामकृष्णादी नामश्रेणी. काय नाथ महाराज रामकृष्णादी नामश्रेणी अखंड गरजे ज्याची वाणी तेथे तीर्थ येती लोटांगणी. सुरवर चरणी सोय लाग लक्षात घ्या. काय महिमा नाथ महाराज वर्णन केलेलं आहे. काय सांगितलं नाथ महाराजांनी रामकृष्णादी नामश्रेणी अखंड गरजे ज्याची वाणी तेथे तेथे कोणा यावं लागत त्यांच्या चरणाशी कोणाला यावं लागत सर्व तीर्थ बघा कोणा चरणाशी लागतात नामस्मरण करण्याच्या. एवढंच नव्हे तर स्वर्गातले देव सुद्धा कोणाच्या पाया पडतात. म्हणून ते मुखाने काय करायचं ओम जनार्दनाय नमः. थकले काय ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम. आता शेवटच्या विषयाकडे जावं लक्षात. कारण बाबा आता संन्यासी गेली संन्यासाला का भिक्षा मागावं लागली भिक्षा मागली तर बघा संन्यासाचं काम चालतं लक्षात. म्हणून बघा बाबा सुद्धा सर्व समाजामध्ये बघा गावी दोन प्रकारची भिक्षा मागतात. किती प्रकारची भिक्षा मागतात. एक भिक्षा कोणती मागतात बरं का. प्रत्येकाने काय करायचं बाबांना एक जपाची वही लिहून द्यायची बरं. काय करायचं त्या जपूमध्ये काय कोणता मंत्र लिहायचा बरोबर ना. कोणता मंत्र लिहायचा ओम जनार्दनाय. महिलांना कोणता मंत्र लिहायचा ओम जनार्दनाय नमः. पूर्ण वर्षामध्ये 1 वर्षामध्ये जी वही 2 तासामध्ये पूर्ण होऊ शकते. मात्र बाबांनी मला किती मुदत दिली 1 वर्षामध्ये. आणि काय दान करायचं बाबांना एक जपाची वेळ भिक्षा म्हणून. समजली पहिली भिक्षा समजली की तुम्हाला लक्षात. दुसरी भिक्षा कोणती माहिती आहे का मनुष्य हा सवयीचा गुलाम आहे. कशाचा गुलाम आहे सवयीचा. म्हणजे कोणती सवय लावून घेतं फॅशन झाली ना. काय झाली फॅशन आहे की कोणती सवय कोणती लावतं कोणी बंब बोले कोणी दूर करा आणि व्यसनाची सवय बघा मनुष्य लावून घेतो. मग बाबा दुसरी भिक्षा कोणता मागतात
ज्याला ते व्यसन असेल ना, बरं का, ज्याला ते व्यसन असेल त्याने ते व्यसन काय करायचं बाबांना काय करायचं? दान काय करायचं? लक्षात बरं का. आजपर्यंत का अनेक भक्तांनी व्यसन दान केले, बाबा केले की नाही? मग ज्यांनी ज्यांनी बाबांना का व्यसन दान केले, जर टाळ्या होऊन त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. मग अशा या बाबाजीसारख्या महान संतांचा आता निष्कामपूर्वी शिवयोगी संतांचा सोहळा या निपाणी नगरीमध्ये होता. बाबांना अशी आनंद होतो बरं का. कारण बऱ्याच दिवस आपण होतो बहुत दिनों के बाद काय बहुत दिनों के बाद आपण म्हणतो वेटिंग वेटिंग मध्ये वेटिंग. जे मंदिर बघा आपल्या गावामध्ये अं, अपूर्व राहिलं होतं. मात्र आपण सर्वांनी विचार केला आणि विचार करून काय केलं ते एकदाच पूर्ण करून टाकलं आणि तो त्या सोहळ्यात सुद्धा मोठ्या आनंदाने प्रेमाने घडवला. म्हणून पुरुष निपाणी टाळीवाला अभिनंदन या ठिकाणी करूया. आणि जाता जाता बरं का शेवटचा मुद्दा, तुम्ही सर्व शेतकरी शेतकरी आहे, नवे नवे तुम्ही सर्व गृहस्थी बघा जीव आहे आणि बघा की तुम्ही सर्व मंडळी काय करता बरं काय करू राहिले बरं का. तुमच्या घरामध्ये कोण घुसले माहिती आहे का? परदेशी लोक घुसले. कोण घुसले बरं का महाराज? कोण घुसले? तुम्ही म्हणाल कसे घुसले? आमच्याकडे आम्ही तर परत कोणाचा पत्ता नाही. मग कोणत्या रूपाने घुसले घुसले असे बरं का. प्रत्येक बरं बरं का बऱ्याच लोकांच्या परदेशी लोक घुसले बरं का. म्हणजे काय झालं माहिती आहे का? तुमचे पोरं बघा तुम्हाला काय म्हणायला लागले? काय म्हणायला लागले? मम्मी आणि पप्पा. म्हणजे हे शब्द कोणाचे आपले का बाहेरच्या लोकांचे? सगळं. ते मराठी येते का इंग्रजी येते? हां? मग ते कोणाचे शब्द आहे? मग तुमच्या घरात घुसले का नाही? परत विदेशी लोकं परदेशी घुसले की नाही? मग तुम्ही कधी विचार केला का? हे शब्द आपल्या आपल्या घरात आले. कुठून आले? काय आले? त्याचा अर्थ काय? आपण कधी विचार केला का? आले ना आले ना आपण घेतले आणि काय मला म्हणायला सुरुवात केली. किती बघा अज्ञान आपले भारत बघा. किती भारतीय लोक अज्ञानी बघा लक्षात का यातून नीट विचार करा का. गोष्ट छोटी आहे. मात्र डेंजर होतो त्याचा परिणाम डेंजर लक्षात. तुमच्या बघा अनेक लोक बरं का लोकांच्या घरात घुसले विदेशी लोक या रूपाने. आता सांगा ते लहान मुलगा ज्यावेळेला आपल्या आईला काय म्हणतं? काय म्हणून हाक मारा सांगा ना? आणि त्या मम्मी शब्दाचा अर्थ काय मराठीत? मेलेला मुर्दा आहे का? काय? मग सांगा जन्म देत्या आईला त्या मुलाने काय म्हणावं? मेलेल्या मृद्या काय म्हणावं? मेलेला मृदा काय म्हणावं? याच्यासारखी बेइज्जत करणारं कोणी जगात आहे का सांगा आईची? हो नीट जरा विचार करा ना हो. किती लोक तुम्ही अडाणी म्हणजे अज्ञानी आहेत. विचारच करते नाही. आणि त्या लोकांनी बघा तुमची बेइज्जत तुमच्याकडून करून घेतली बघा. त्यांनी कार्यक्रम कसा बरं का. तुमची बेइज्जत तुमच्याच पोराकडून करून घ्यायचा कार्यक्रम त्यांनी लावला असेल. किती बघा महत्वाचा विषय की आईला बापाला पोरं काय म्हणायला लागले? मग सांगा आई-बापाची त्या पोरांनी शान वाढवली का बेइज्जत केली? हं? मग ते शब्द घरात राहिले पाहिजे का ते त्यानं काढून दिले पाहिजे? सांगा. जे घरात हो माणसं कोणी जर कोणी बेइज्जत तुमची करत तुम्ही त्यांना घरात ठेवाल का? म्हणजे शब्दामुळे तुमचं बेइज्जत असेल तर तुम्ही ते घरात ठेवलं पाहिजे का? मग मग आता काय करायचं? मम्मी पप्पा चले जाओ. बरं काय म्हणायचं आता? बरं का? मम्मी पप्पा आणि पुढे काय म्हणायचं? म्हणजे आपल्या आई-वडिलांना काय म्हणायचं? वडिलांना काय म्हणायचं? भाऊ, आप्पा, अण्णा, तात्या, दादा, आजी, नाना. कितीतरी सुंदर प्रेमाचे जिव्हाळ्याचे शब्द आहे लक्षात. ते वापरायला लक्षात. आणि आईला काय म्हणायचं? आई, आई, तया, किती सुंदर शब्द आहे. आणि म्हणून मुद्दा लक्षात आला ना? मुद्दा लक्षात आला लक्षात बघा आज संकल्प करायचे बाबांच्या मूर्ती स्थापने. कोणाच्या घरामध्ये शब्द राहता कामा नये. तर कोणते शब्द आता वापरले गेले पाहिजे? त्याशी माली. समजलं का? हां. दुसरं म्हटलं लक्षात दुसरं म्हटलं लक्षात. फॅशन निघाली फॅशन. काय निघालं का फॅशन? कपडा कट केला झाली फॅशन. केस कट केले झाली फॅशन बघा. फॅशन. कितीतरी प्रकारची फॅशन लागा. मग ते फॅशन पाहिजे बघा. पुरीसुद्धा जीन्स पॅन्ट कोणत्या पॅन्ट घालायला लागल्या? महाराज ड्रेस की नाही आपला हा भारतीय ड्रेस आहे का बरं? जे महाराजांनी ड्रेस घालेला हा कोणता ड्रेस आहे आपला? कारण काय माहिती आहे का? आरोग्याचा विचार बघा आमच्या भारतीय संस्कृतीने केलेला आहे. आपण आपण उष्णकटिबंधातले बघा आपला भारत देशात आहेत. आपण थंड प्रदेशातले नाही बघा. आपण कोणत्या देशातले नाही? थंड प्रदेशातले. आपण कोणत्या कटिबंधातले? उष्ण देश. आपल्याला बघा टाईट पॅन्ट घ्यायची गरज आहे का? काहीच गरज नाही हो लक्षात. मात्र फॅशन झाली फॅशन. त्या लोकांनी सुरू केली. नादी लावून नादी लागले आपले लोक.
अशा अनेक माध्यम लक्षात घ्या. आणि म्हणून कपडे सुद्धा कोणते वापरायचे मग? कोणते वापरायचे? म्हणून बघा आपली बघा भारतीय नारी का नाही का भारतीय नारी कोणाला म्हटलं जातं बाबाजी बरं का. आता मला एक लक्षात द्या. बाबाजी काय म्हणतात? पतीचा आदर. स्त्रियांनी काय करायचं? पतीचा आदर म्हणजे पती राजाला नावाने हाक मारायची नाही. त्यामुळे हाक कशी मारायची मग? मुलीच्या नावाने हाक मारा किंवा नारायण नारायण काय नारायण म्हणा काय म्हणा नारायण लक्षात किती सोपा विषय लक्षात द्या. महिलांमध्ये लक्षात द्या. पतीला नावाने हाक मारायची नाही. याला पतीचा आदर. सेवेला सादर बघा. म्हणजे बायांनी इथं लक्षात बघा कोणाचं ऐकायचं नाही बरं का महाराज. बायांनी कोणाचं ऐकायचं नाही. शेजारीचं अजिबात ऐकायचं बघा. कोणाचं ऐकायचं नाही. शेजारीचं अजिबात ऐकायचं. आणखी कोणाचं ऐकायचं नाही बघा. माहेरच्या आई बापाचं ऐकायचं नाही. कोणाचं ऐकायचं नाही. आणखी आई बापाच्या घरचं ऐकायचं काय का बघा बायामध्ये काय ऐकायचं नाही आमच्या आई बापाचं. त्यात आम्हाला जन्म देते आमचे लग्न करून दिलं की काय क्लास काय केलं म्हणजे लक्षात काय ऐकायचं आई बापाचं सुद्धा. तुम्हाला आता जन्म कोणाच्या घरी राहायचंय? आई बापाच्या घरी का पती राजाच्या घरी? मग ज्यांच्या घरी राहायचं त्यांचं ऐकलं पाहिजे घरी तर तुमचा कार्यक्रम नीट चालेल. नाही तर राहायचं नवऱ्याच्या घरी ऐकायचं कोणाचं? कार्यक्रम नीट होईल का? लक्षात घ्या की. म्हणून बायाने कोणाचं ऐकायचं? पती राजाच्या घरच्यांच ऐकायचं. कोणाचं ऐकायचं? म्हणतात पतीचा आदर सेवेला भुकेल्याची आणि डोक्यावर बरं का डोक्यावर आणि ते भारतीय ज्या बायांच्या डोक्यावर पडलेलं टाळून त्यांचं ऐकलं लक्षात. किती बघा भारतीय लक्षण किती सुंदर रीतीने बघा वर्णन केले की नाही. म्हणून महिलांनी काय करायचं बघा धर्माचं पालन करायचं. आणि आता शेवटचा राहिला बघा भारत देश काय आपला कृषीप्रधान देश आहे. कोणता देश आपला? भारत कृषीप्रधान देश आहे. म्हणून उत्तम शेती मध्यम आपण कनिष्ठ चाकरी म्हणलं जातं की. आणि मग आपण काय करायचं बरं का. आता तुम्ही लोक काय करून राहिला का पैशा पायी तुम्ही काय करून राहिला का पाप करेल पाप. शेती करता म्हणजे काय शेती करता म्हणजे काय करून राहिली बरं का. जेवढे शेतकरी ना ते सर पाप करून राहिले महाराज काय करून राहिले. हो पापी. लक्षात घ्या. तुम्ही म्हणा बाबा आपल्याला कसं काय पापी म्हणून राहील बरं का. आता नीट विचार बघा तुम्ही पापी कशी लक्षात का. तुम्ही जे पिकं उत्पन्न करता पिकं घेतात बी कोणतं वापरात पहिलं संकरित काय बिल कोणतं वापरायचं संकरित. त्या पिकाला खत कोणतं वापरी त्या रासायनिक. त्या पिकाला औषध कोणतं वापरी त्या रासायनिक. आता त्या लक्षावर का तुम्ही पापी कशी लक्षात शेतकरी तुम्ही लोक. संकरित बियाणं खत कोणतं रासायनिक. औषध कोणतं. मग सांगा त्या पिकामध्ये काय तयार झालं विष काय झालं. मग तुम्ही लोकांना काय खाऊ घालत्या. म्हणजे तुम्ही पाप करत्या पुण्य करत्या. सांगा ना पापे सांगा पापे का पुण्य आहे. मग ते कशामुळे करून राहिलं तुम्ही. तुम्हाला पैसे जास्त काय दिसत्या. पैसे तुम्हाला कामाला जास्त मिळत्या तर उत्पन्न जास्त मिळतं ना कशाचं संकरित बियाणं. जसं बघा पेरू का 2 प्रकारचे पेरू आहेत. आपला भारतीय पेरू केवढा आहे. भारतीय पेरू केवढा आहे. किती दिसायला सुंदर खायला रुचकर सगळं सुगंध कसं होते आपल्या पेरू बघा पेरू सुगंध येत असतो. आता कोणता पेरू निघाला ना काही लावले सुद्धा जेव्हा काही लावले सुद्धा असतील लक्षात. केवढा पेरू निघाला सांगा. त्या पेरूला चव आहे का त्याला सुगंध आहे का. मग तुम्ही लोकांनी काय लावला जास्त माल येतो पैसे मिळत्या आणि त्याच्यामुळे तुम्ही विचारच केला नाही. काय विचार केला नाही. पैसे जास्त म्हणजे विचार केला नाही. दिले फिरू लावून कार्यक्रम चालू झाला. लक्षात द्या. नीट विचार करा. आपण भारतीयांनी नीट विचार केला पाहिजे. आपण जे चुकीचं करतो पाप करत पुण्य लक्षात द्या. साधी गोष्ट नाही साधी गोष्ट की नाही. लहान मुलं असं महाराज त्या लहान मुलाच्या समोर तुम्ही काय ठेवलं एक मुरब्याचा लाडू ठेवला आणि दुसरा एक काचा लाडू ठेवला काजू बदामाचा बरं का. एक लाडू कोणता आहे लहान हा कोणता आहे आणि दुसरा लाडू कोणता आहे कोणासमोर ठेवला सांगा. ते पोरं कोणती लाडू घेतील सांगा ना. का घेतील. तसं तुम्ही शेतकरी काय करून राहिले सांगा ना. तुमच्या लहानपणात काही फरक आहे का. म्हणजे तू पाप पुण्य बरं म्हणून बाबांची इच्छा आहे काय इच्छा आहे सेंद्रिय कोणती शेती करा. आपली बापदादी म्हणजे पूर्वज कोणती शेती करायची विचार करा. हो लक्षात ती किती वर्ष जगत होईल. हो त्यांना काय रोग होत होता का लक्षात द्या. म्हणजे आता का लहानपणाचा रोग सुरू झाले कशामुळे संकरित कार्यक्रम सुरू झाला औषध लक्षात द्या. आणि म्हणून
अच्छा बाबांच्या सगळ्या प्रत्यर्थ बरं का. हो मंडळी लक्षात आलं का? लक्षात आलं ना माझ्या बाबांचं. आणि म्हणून आतापर्यंत जे काही बरं का, जे काही बोललं का बरं का, हा भोंगा आहे भोंगा. जनार्दन स्वामी आम्हाला काय केलं कर्ण दिला. पुन्हा हा भोंगा तुमच्याला काहीतरी आवाज लक्षात द्या. आणि म्हणून एक भजन करूया आणि काय कर सांगते वरात कर. हा भजनी मला जरा सावध राहा बरं का. थांबा थांबा. हा वरात करा. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामीची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामीची मूर्ती अमर हो आहे या जगती. अमर हो आहे या जगती. अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. जनार्दन स्वामींची मूर्ती अमर हो आहे या जगती. ठीक आहे हो इकडे आहे का. हा पुन्हा वरात करा. हा सर्वांनी म्हणण्याचा प्रयत्न करू नका. ओम नमो भगवते जनार्दनाय म्हणा. ओम नमो भगवते जनार्दनाय म्हणा. ओम नमो भगवते जनार्दनाय. शंकर जी का डमरू बोले बाकीच्यांनी मनात राजा म्हणा. शंकर जी का डमरू बोले रघुपति राघव राजा राम. रामदास की टुकड़ी बोले श्री राम जय राम. रामदास के सपने बोले श्री राम जय राम. ओम नमो भगवते जनार्दनाय. ओम नमो भगवते जनार्दनाय. मीराबाई की एक तरी बोले कृष्ण कृष्ण राधेश्याम. मीराबाई की पिचकारी बोले कृष्ण राधेश्याम. जनाबाईच्या गौऱ्या बोले विठ्ठल 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 नाम. जनाबाईच्या गौरा बोले विठ्ठल 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 राम. ओम नमो भगवते जनार्दनाय. 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 ओम ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु. हरि ओम. शांति शांति शांति.